म्हणजे आपण ह्यात कांद्याची पात आणि शेंगदाणे पण टाकू शकलो, असं टाकू? हो हो, मजा येईल जरा. कांद्याची पात आणि शेंगदाणे, क्या बात आहे. काय सुगंध आलाय हो ममता ताई. आणि मलाही फार आवडतं भरीत आणि आईला तर आवडायचंच. टाकूया. हो, मी पहिल्यांदा देठासह भरीत अरे खाणार. छान लागतं देठ ते. घ्या. देठ थोडं आनंदात होतं, त्याला वाटलं आपलं काहीच काम नाही. असं त्याला कसं? काय माहिती ते ममता ताई आल्यात. झाकण ठेवूया याच्यावर. हो, आपण झाकण थोडी कोथिंबीर आता टाकून घेते, बाकीच्या नंतर टाकते. ठीक. झाकण ठेवूया. Yes. वा, वांग लईच चांगलं वाफळलंय बघा. असा त्याचा सुगंध दरवळायला लागलाय. आता वरून थोडी कोथिंबीर घातली की कार्यक्रम झाला. झाला झाला झाला. मस्त खरपूस झालंय. बंद करू गॅस? हो हो अगदी. वा, आपण एक काम करू. येस. देठाला आपण त्रास दिल्यामुळे त्याला जरा विशेष मान देऊ. शेंगदाणे मला प्रचंड आवडतात, म्हणून मी आईला पण थोडेसे- खूप आवडायचे, मलाही आवडतात. म्हणून थोडेसे टाक, असे टाक, जरा. टाक, टाक. आणि आता कोथिंबीर फर्स्ट Yes. क्लास, अफलातून, अमेझिंग. माईंना सांगायला पाहिजे या खायला म्हणून. किती छान. मला वाटतं त्या आल्याही असतील, त्यांनी हे पाहिलेही असेल. पाहिलंही फारच असेल. सुरेख. वा, अप्रतिम असं वांग्याचं भरीत झालेलं आहे. अफलातून आहे, वाफळलेलं आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. वांग्याचं भरीत. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मोठी वांगी 1, उभा चिरलेला कांदा 1, कांद्याची पात आवडीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार, भाजलेले शेंगदाणे आवडीनुसार, जिरे 1 चमचा, मोहरी 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम मोठ्या वांग्याला काट्याने टोचून तेल लावून घ्या आणि गॅसवर खरपूस भाजून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल घाला, त्यात मोहरी, जिरे, हिंग, उभा चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता त्यात लाल तिखट, हळद, मीठ, कांद्याची पात, भाजलेले शेंगदाणे घालून परतून घ्या. शेवटी भाजलेलं वांग कुस्करून देठासकट घाला आणि परतून घ्या. वरून कोथिंबीर घाला आणि झाकण लावून वाफवून घ्या. भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. वांग्याचं भरीत तयार. घ्यायचा का घास? पहिला घास तुम्ही घ्या. आज मान तुमच्याकडे. तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात. मस्त जमलाय, खरंच छान झालंय.